राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। महाराष्ट्रात जुन्या पिढीतील सण उत्सवांच्या निमित्ताने सर्व जाती धर्मांचे लोक एकत्र येत गावागावांत मैदानी खेळांची परंपरा जोपासत असत। मात्र आजच्या मोबाईलच्या दुनियेत नवी पिढी मैदानी खेळांपासून दूर जात असतानाच राहाता तालुक्यातील शिंगवे येथील तरुणांनी या जुन्या परंपरेला उजाळा दिला आहे। नागपंचमीचे औचित्य साधत शिंगवे येथे भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन करून तरुणांनी एक आगळा-वेगळा महोत्सव साजरा केला। यामुळे संपूर्ण गावात कमालीचा उत्साह पाहायला मिळाला। शिंगवे गावात गेल्या 15 ते 20 वर्षांपूर्वी नागपंचमीच्या सणाला कबड्डी स्पर्धा भरवल्या जात होत्या, परंतु कालांतराने ही परंपरा बंद पडल्याने सणाच्या उत्साहावर विरजण पडले होते। हीच परंपरा पुन्हा सुरू करून नवीन पिढीला मैदानी खेळांचे महत्त्व पटवून देण्याचा विडा येथील जिगरी कट्टा या तरुण मंडळाने उचलला। या उदात्त हेतूने गावातील प्रमोद चौधरी, धनंजय जाधव, सागर काळे, संतोष पगारे, अलीम शेख आणि राधाकृष्ण दूत संघ यांनी विशेष योगदान देत संघ तयार केले। स्पर्धेसाठी मैदानाची व्यवस्था, खेळाडूंची लिलाव प्रक्रिया, सामने, लाईट, साऊंड, मॅट आणि पंचव्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आली। राजेंद्र बाभुळके, राजेंद्र काळे आणि बाबासाहेब नरोडे यांनी मैदानाची धुरा सांभाळली, तर निलेश नरोडे यांनी लाईट आणि साऊंड व्यवस्था आणि बच्चू चौधरी यांनी मॅटची उत्तम व्यवस्था केली। योगेश नरोडे यांच्यासह समालोचक चेतन काळवाघी आणि विवेक चौधरी, सचिन कहार, सागर काळे यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली। या चुरशीच्या सामन्यांमध्ये विठ्ठला वारकरी संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले, तर गणपती बाप्पा संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला। वैयक्तिक कामगिरीत धनंजय काळवाघे उत्कृष्ट रायडर, अल्ताफ शेख उत्कृष्ट डिफेंडर आणि दत्तू गवारे हे स्पर्धेचे इम्पॅक्ट खेळाडू ठरले। या यशस्वी आणि रोमांचक कबड्डी स्पर्धेमुळे शिंगवे गावातील तरुण वर्गात आणि क्रीडाप्रेमींमध्ये अत्यंत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे। कबड्डीच्या स्पर्धा व्हायच्या आणि मधले 10-15 वर्षापासून थोडासा खंड पडला होता आणि यावर्षी थोडंसं वातावरण आणि थोडासा खेळाडूंचा उत्साह होता आणि मग आम्ही संघ करायचं ठरलं। पण दरवर्षी अडचण यायची की आम्ही कबड्डीला एक सामना घ्यायचो, पण बऱ्याचशा खेळाडूंना खेळायला मिळत नव्हते। त्यामुळे आम्ही अशी संकल्पना केली की एक 6 टीमच्या 6 फ्रँचायझी तयार केल्या आणि त्यासाठी एक 6 संघ मालक तयार करून आम्ही खेळाडूंचा एक निलाव ठेवला। 13 तारखेला निलाव झाला आणि त्या निलावातून या सर्व संघ मालकांनी आपले खेळाडू निवडले आणि त्यानंतर त्याच्या ज्या स्पर्धा आहेत त्या आज स्पर्धा पार करतात आणि त्याचे एक वेळापत्रक आहे जे आम्ही पहिल्या दिवशी सांगितलेलं होतं। तर या वेळापत्रकाप्रमाणे सामने होतील असं आमचे जे गावाचे जे ग्रामदैवत आहे त्याच मानाने आम्ही टीम निवडल्या होत्या। गणपती बाप्पा, गोविंदगिरी परिवार, शृंगेश्वर शिलेदार, जय मल्हार आणि विठ्ठला वारकरी असे 6 संघ आम्ही निवडले होते आणि त्यातच आम्ही ते स्पर्धा आज भरवल्या। या स्पर्धेमुळे शृंगेश्वर संघाचे संघनायक आपण बंद पडलेली प्रथा पुन्हा चालू केली। सर, बंद पडलेली प्रथा आम्ही चालू केली। या स्पर्धेसाठी आम्ही 1 रुपयाचे पारितोषिक काही महत्वाची नाही। यातून आम्हाला गावाची एक करमणूक परंपरा जो आम्हाला यातून सिद्ध करायचा होता आणि तो आम्ही आज हे वातावरण याला मिळणारा प्रतिसाद पाहून आमचं जे ध्येय होतं, जे एम होतं, जे टार्गेट होतं, करमणूक झालीच पाहिजे आणि आपल्या गावची परंपरा आपण जपली आणि एकोपा आपला संघ आम्ही सिद्ध केलं आणि ते आम्हाला त्याचा आनंद आहे। नवीन पिढीसाठी काय संदेश? नवीन पिढीसाठी सर संदेश हाच आहे की त्यांनी खेळलं पाहिजे। शारीरिक खेळामुळे जसं माणसाचं मन प्रसन्न होतं आणि त्यामुळे माणसाची शारीरिक क्षमता पण वाढते आणि त्याचबरोबर एक गावातलं एक जे उत्साहाचं वातावरण जे एका सणामुळे तयार होतं ते असं टिकून राहिलं पाहिजे आणि यापुढे ही परंपरा चालू ठेवली पाहिजे। आज शिंगवे गावामध्ये या काही कबड्डी स्पर्धा भरवलेल्या आहेत, नेमकं काय आकर्षण आहे या कबड्डी स्पर्धांचं? मुळात शिंगवे गावामध्ये कबड्डी हा खेळ एक पारंपरिक खेळ, याला खूप जुनी परंपरा आहे आणि मध्यंतरी हा खेळ बंद पडला होता, परंतु आता संदीप काळे सारखे, सचिन कार सारखे जे कार्यकर्ते आहेत
त्यांनी या खेळाला त्याच्या पुनर्जन्म आणि पुनर्जीवित करून परत एकदा हा खेळ पारंपरिक खेळ पुनश्च एकदा सर्व प्रशासनासाठी चालू केला. मी गावाच्या वतीनं त्यांचे निश्चितपणे आभार मानतो. आज या ठिकाणी जवळपास 6 संघ मालक आणि जवळपास 6 संघ आज विजेतेपदासाठी भेटतायत आणि निश्चितपणे त्यांच्याकडून एक चांगल्या पद्धतीचं एक इथून पुढं खेळ अतिशय चांगल्या पद्धतीचं पुढची वर्षी सुद्धा आयोजित करा मी असं आयोजकांना विनंती करतो. या स्पर्धेमागे भरवण्यामागे काय नेमकं काय कारण होतं आणि तुम्हाला काय वाटलं की ही स्पर्धा चालू करावी? जेव्हापासून मोबाईल सुरू झाले म्हणजे ग्रामीण भागात ते मुलांपर्यंत पोहोचले, मुलं हे खेळापासून दूर गेले आणि खेळापासून दूर गेल्यामुळे आपण बघतो आता खूप कमी वयात मुलांना म्हणजे खूप आजार होतो. हे आले की मुलं फक्त आता क्रिकेटच खेळतात, पण हा कबड्डी हा गावाचा रांगडा खेळ आहे. हा जर खेळले मुलांना खेळाने पूर्ण त्यांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होते. मग त्या ऊर्जेमुळं म्हणजे त्यांचं मन व्यवस्थित होतं. त्यांना कुठं काय हार जीत काय असतं, कोणत्या परिस्थितीला सामोरं जायचं हे खेळातून त्यांना शिकवलं जातं. म्हणून मुलांना खेळामध्ये आणण्याचा उद्देश होता. नवीन पिढीसाठी तुम्ही आता या खेळातून काय संदेश देणार आहात? नवीन पिढीसाठी म्हणजे आपण जर विचार केला आताची जी झेड पिढी आहे ती खेळामध्ये राहिलीच नाही. ती फक्त एकच खेळ खेळतात, क्रिकेट. मग त्यांनी आज जो सामना बघत आहे त्यांना खूप म्हणजे तुम्ही बघू शकता किती पब्लिक आहे गावामध्ये. म्हणजे ते पुढं सांगायची गरज नाही राहायची का आम्ही असून हा खेळ कबड्डी चालू ठेवतील या काही शंका नाही. राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.